ठाण्यामध्ये पावसाला सुरुवात झाली आणि ठाणे तुंबलं हे काही नवीन नाहीत। आता मी ठाण्यातील वृंदावन या परिसरामध्ये, वृंदावन श्रीरंग हा ठाण्यातला खूप मोठाचा परिसर आहे। त्या ठिकाणी नेहमी पाणी साचतं आणि थोडा वेळ आधी पाऊस पडला आणि त्या पावसामुळे ही संपूर्ण वृंदावन आणि श्रीरंगची परिस्थिती आपण बघू शकतो की संपूर्ण गाड्या असतील किंवा चारचाकी वाहनं असतील, सोसायटीच्या आतमध्ये पाणी घुसलेले। जवळपास 15 ते 20 मिनिटं झाले पाणी थांबून पाण्याचा निचरा अजून होत नाहीत। या परिसरामध्ये सक्षम पंप लावल्याने का हा मोठा प्रश्न निर्माण होतो। वारंवार या परिसरामध्ये पाणी साचतं, त्यासाठी महानगरपालिकेच्या मार्फत सक्षम पंप लावले जातात किंवा नाले सफाई झाली नाही का हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो। मगाशी काही नागरिकांशी बोलताना त्यांनी सांगितलं की वरवर नाल्यांची सफाई झाली त्यामुळे हे पाणी साचलं। मागच्या 2 वर्षापासून पाणी या परिसरात साचत नव्हतं, मात्र एवढ्याशा पावसामध्ये या परिसरामध्ये पाणी साचलं आणि लोकांचं या ठिकाणी नुकसान हे होत असतं। त्यामुळे महानगरपालिकेला जाग कधी येणार असा प्रश्न निर्माण होतो। बघू शकतो की या ठिकाणी रिक्षा असतील, सोसायटी असेल, या संपूर्ण परिसरामध्ये एक असं तळ्याचं रूप या परिसरामध्ये आलंय। बाजूला श्रीरंगची शाळा आहे, त्यातनं विद्यार्थी येत असतात, जात असतात, त्यांना सुद्धा या पावसाचा त्रास होतो। बघू शकतो की एक महिला आहे, ती आपल्या मुलाला शाळेमध्ये सोडून आलेली आहे आणि तिला या पावसातून वाट काढावी लागते। तर महानगरपालिका फोन करून झालेली तरी सुद्धा महानगरपालिका या ठिकाणी अजून आलेली नाहीत। पाणी साचलेत, नागरिकांशी बोलणार आहात। सर, काय सांगाल, या परिसरामध्ये नेहमी पाणी साचतं, मागच्या 2 वर्षापूर्वी पाणी साचलं नव्हतं, मात्र या नाले सफाई झाली का? नाही साहेब, एकदम जसं पाहिजे तसं काहीच नाहीये। साफसफाई एकदम बोगस झालेली आहे आणि नेहमी आम्हाला पाण्याचा त्रास असतो, स्टुडंट लोकांना त्रास असतो, विद्यार्थी येतात जातात, खूप प्रॉब्लेम आहे आम्हाला। पाणी साचतं त्यामुळे गाड्या असतील, दुचाकी, आमचं खूप भरपूर नुकसान होतं त्याच्यामुळे। बघूया आता काय। बघू शकतो की या पावसात किती पाणी या पूर्ण परिसरामध्ये, जवळपास मोठा परिसर आहे आणि या नावाजलेला परिसर श्रीरंग उच्चभ्रू लोक या परिसरामध्ये राहतात। बंगले, सोसायट्यात मोठमोठ्या आणि शाळा सुद्धा बाजूला, आणि या परिसरामध्ये पाणी साचतं तर ठाणे महानगरपालिका करते काय? रस्त्याचं सुद्धा इथं काम केलेलं काही ठिकाणी, ते तिथंच त्याचं डबर पडलेलं, काय सांगाल? रस्ता खोदून ठेवला, तो हा रस्ता खोदून ठेवलाय ते कॅमेरासाठी, ते अजूनपर्यंत उचलत नाही। त्याच्यामुळे बरेच पब्लिक तिथे पडलेले आहेत रात्रीच्या वेळेला। ते पण आम्ही कंप्लेंट करून सुद्धा ते येत नाही, वारंवार सांगून सुद्धा ते रॅबिट पण उचलत नाहीये। मागच्या वेळेला आम्ही त्या साईडचं बस स्टॉपच्या इथलं रॅबिट उचलून घेतलं डंपर मागून। बघू शकता की यांची गाडी ही पावसामुळे बंद पडली आहे। काय सांगाल, गाडी बंद पडली का? काय नेहमीच झालेलं आहे, नवीन काही नाही आहे। जरी पंप जरी म्युन्सिपाल्टीने चालू केलेला असला तरी तो ऑपरेट करण्याकरता कोणतरी माणसं पाहिजेत। कदाचित त्यांच्या पण चुका होत असतील किंवा त्यांना वेळही मिळत नसेल, असं पण होत असेल। पण म्युन्सिपाल्टीने याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि हे वर्षानुवर्ष हे असंच चाललंय, बहुतेक पुढे आणखीन वाढत राहणार असंच वाटतंय। एवढे महागडे घर घ्यायचे, कोटी, 1.5 कोटी, गरज नाहीये, काही गरज नाहीये। करोडोच्या घरात बसण्यापेक्षा झोपडपट्टीत राहिलेलं परवडतं, तिकडे जास्त सुविधा मिळतात। करोडोंची घरं, बंगले असून काही फायदा होत नाही, महागड्या कार्स असून सुद्धा काही फायदा होत नाही। इकडे विद्यार्थ्यांना त्रास होतो, घरगुती महिला ज्या असतात, ज्या रोजंदारीवर कामाला जातात त्यांना त्रास होतो, स्थानिक नागरिकांना त्रास होतो, पण कोणी लक्ष द्यायला तयार नाही। आयुक्त येतात जातात, बघतात, पाणी होते, त्याचा काही फायदा होत नाही। एवढे महागडे घर घेऊन सुद्धा सुविधा मिळत नाहीत। बघू शकतो की काही 2 विद्यार्थी शाळेतनं येत आहेत, आपण त्यांच्या सुद्धा बोलणार आहोत। एवढे महागडे घर घेऊन सुद्धा लोकांना सुविधा मिळत नसेल तर आमचा टॅक्सचा पैसा जातो कुठे, हा प्रश्न या ठिकाणी नागरिकांना उपस्थित करतात। आपलं स्वतःचं वाहन असून सुद्धा त्यांना ते ढकलत न्यावं लागतंय, त्या वाहनांची या ठिकाणी नुकसान होतं मोठ्या प्रमाणामध्ये। विद्यार्थी आहेत, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। काय ताई, कुठल्या शाळेत जातेस तू? हॉली क्रॉस मध्ये। हॉली क्रॉस मध्ये। पाऊस इथे साचलेला आहे, नेहमी साचतो पाऊस, इथं त्रास होतो? हो। आपल्या वृंदावन श्रीरंगला काही आता वॉटर पार्क झालं असं वाटतंय का? हो। वॉटर पार्कला गेली होती की इथंच फिरतेस? नाही। तर आता काकीशी बोलण्याचा प्रयत्न करूया। काकी, काय सांगाल की आता तुम्ही आता मुलींना शाळेतून घेऊन आलेत आणि ह्या इथं पाऊस साचलेला आहे, त्रास होतो, काय सांगाल? नाही, पाणी नेहमी भरतं इथे पावसाळ्यामध्ये, येता जाता थोडा होतो त्रास, नाही असं नाही, आता होतोच। इथं सक्षम पंप लावले असं म्हणतं महानगरपालिका, तुम्ही एवढा टॅक्स भरतो, आपण ठाणे करतो, टॅक्सचा योग्य लावलंय ना, पाणी खूप जास्त प्रमाणात झालं ना ते सोडतात ना पाणी, म्हणजे पहिल्यांदा इतकं नाही भरत आहे आता नेहमी। पण आता एवढा पाऊस पडला नाही, एवढं पाणी साचलं, टाकले, हो, साफसफाई केली नसेल त्याच्यामुळे झालं असेल। या ठिकाणी बघू शकतो रिबीट सुद्धा पडलेले, तर रस्ता खोदून ठेवला त्यामुळे पाणी साचले का? साचलं असेल बहुतेक।
तर या परिसरामध्ये नाहक लोकांना त्रास होईल, विद्यार्थी असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, शाळेचे विद्यार्थी असतील, या संपूर्ण नागरिकांना या ठिकाणी त्रास होतो आणि जनतेचा पैसा हा योग्य ठिकाणी वापरला जात नाही का, हा सुद्धा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. जर या चिमुकल्यांना जर अशी अवस्था असेल तर मग त्यांचं भविष्य आणि ते सरकारबद्दल कसा विचार करतील हे सुद्धा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. जवळपास खूप पाणी या ठिकाणी, पूर्ण परिसर पाण्यामध्येच असलेला आहे आणि पाऊस बंद होऊन खूप वेळ झाला तरी सुद्धा या पाण्याचा निचरा होत नाही. गटारीतनं सुद्धा पाणी बाहेर येतं, त्यामुळे हे नाले सफाई झाली नाही का, कचरा असेल तो काढला जात नाही का, हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. तर महानगरपालिकेला जाग कधी येणार हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. कॅमेरा पर्सन अथर्वसह मिहिरा ढाकणे, TV9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.